ऑनलाईन गेम्समुळे अनेक तरुण अगदी घरदार विकून गरीब झालेत. अनेकांनी तर स्वतःचा जीव देखील संपवलाय. याच ऑनलाईन गेम्सचं व्यसन लागणं, मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. पैशांशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होतील. तसंच गेमिंग सेवा देणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा आणि 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. तसंच गेमिंगसाठी व्यवहार सुविधा देणाऱ्या बँका आणि अर्थ संबंधित संस्थांच्या प्रमुखांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा होईल. जगातील गेमिंग खेळणाऱ्यांपैकी 20% म्हणजेच 60 कोटी लोक भारतात ऑनलाईन गेम खेळतात. दरवर्षी जवळपास 11 बिलियन लोक ऑनलाईन गेम डाउनलोड करतात. देशाच्या एकूण महसुलापैकी रिअल मनी गेमिंगच्या माध्यमातून 2024 मध्ये जवळपास 27 कोटी रुपये मिळाले. या निर्णयाचा विरोध देखील केला जात आहे. तर अनेक लोक असं म्हणतायत की जर हे गेम्स बंद केले तर बऱ्याच बेकायदेशीर कंपन्यांना हीच संधी मिळेल आणि ते या संधीचा फायदा घेतील. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जय महाराष्ट्र न्यूज.